अधिवेशन सुरू आहे। अधिवेशनात लक्षवेधीत प्रश्न लावण्यासाठी काही नेत्यांचे एजंट राईस मिल व्यापाऱ्यांकडून पैसे उकळत असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार परिणय फुकेंनी केला। गडचिरोलीमधील राईस मिल मालकांकडे पैशांची मागणी केली जाते असा आरोप त्यांनी केलेला आहे। संबंधित ऑडिओ क्लिप गृहमंत्र्यांकडे देणार असल्याचं त्यांनी सभागृहात सांगितलं। तर या प्रकरणाची गृह मंत्रालयाने दखल घेतली असून कठोर कारवाई करण्याचं आश्वासन गृह राज्यमंत्र्यांनी दिलं आणि त्यामुळे या मुद्द्यावर आता राजकारण चांगलंच तापलंय। प्रश्न मांडण्याच्या दिवसाच्या 2 दिवसाआधीचे काही ऑडिओ क्लिप, काही फोनवरच्या संभाषणाच्या, काही त्या या राईस मिलर्सच्या ऑफिसमध्ये काही एजंट टाइपचे जे लोक आहेत, जे हे प्रश्न का लावायचा नाही किंवा लावल्यावर काय होणार किंवा अशा प्रकारच्या धमक्या देण्याचं व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहे। गरीब कुटुंबांना जे तांदूळ जाते ते निकृष्ट दर्जाचं जातं आणि या बाबतीमधले कुठलीही हलगर्जी सहन केली जाणार नाही। कुठल्याही राजकीय पक्षाचे कोणी असू द्यात त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल आणि जर का अशा पद्धतीने कोणी ब्लॅकमेल करत असेल, कोणी ह्या जो काही अपव्यवहार चाललाय त्याचा कोणी गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करत असेल त्यांच्यावरती देखील कडक कारवाई ही केली जाईल। नाही, परिणय फुकेजीकडे काही पुरावे असतील तर ते देतील ना। त्या पुराव्याच्या आधारावर चौकशी झाली पाहिजे। जनतेने निवडून दिलेला कुठलाही लोकप्रतिनिधी असेल, लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी किंवा त्यामध्ये तडजोडी करून काही करत असेल तर तो कोणीही असू देत, त्याला सजा झाली पाहिजेत, परंतु त्यामध्ये त्यांनी पुरावे दिले पाहिजेत। लोकप्रतिनिधी स्वतः बोलले काय, कोणीतरी तिसरा बोलतो, चौथा बोलतो, कोण कोणाच्या जवळचा आहे याच्यामध्ये काही तथ्य नसतं। त्यामुळे आधार जर असेल तर कारवाई होईल, चौकशी करावी।